एक सशक्त आणि वाढत्या लोकतंत्रामध्ये आपला मतदानाचा हक बजावणे हे आपला कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण। आज महाराष्ट्राचे मतदानामध्ये मी माझा वोट दिला आहे। मी सर्वांना आवाहन करते, राज्यात जवळपास 10 कोटी आपले मतदार आहे आणि 1 लाखाचे वर मतदान केंद्र आहे। आपण जिथे राहता त्याच्या जवळच आपल्याला आपला केंद्र मिळेल। सर्वांना आवाहन करते की कृपया आज आपण घरातून बाहेर पडून आपला हा जो राष्ट्रीय हक्क आणि कर्तव्य आहे ते बजावा। मॅम, तुम्ही पहिल्या मुख्य सचिव आहात, महिला मुख्य सचिव, आणि महिलांचा वाटा जवळजवळ 50% आहे। यावेळी वाटतं पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं मतदान जास्त होईल? मला अपेक्षा है कि होईल। मैम, हिंदी में क्या अपील करेंगे मुंबई और महाराष्ट्र की पब्लिक को वोट के लिए? हिंदी में? हाँ श्योर। हमारे इस सुदृढ़ लोकतंत्र में मतदान करना एक बहुत महत्वपूर्ण कार्य है। राज्य में जगह जगह हमने मतदान केंद्र शुरू किए हैं और आपने देखा कि हमारी सोई सुविधा कैसी है। बहुत आसानी से, अभी मुझे कितना वक्त लगा, बेरली मुझे 2 मिनट लगे। तो आपको सबको मेरा आह्वान है कि आज महाराष्ट्र के ये मतदान दिवस में आप भी सहभाग लें और अपना मतदान का हक जो है वो आप लें। मुंबईमध्ये कुलाबासारख्या भागामध्ये लास्ट टाइम खूप वोटिंग कमी झालं होतं। हो, कुलाबामध्ये वोटिंग करण्याच्या अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनाने अनेक कॅम्पेन सुद्धा केले गेलेत आता। बरोबर। यावेळेस मुंबईकर विशेषतः कुलाबाच्या पब्लिकनी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करावं असं अपील करताय, आव्हान करताय? हो, मागच्या वेळेला जे काही आम्हाला शिकायला मिळालं त्यावरून आम्ही या वेळेला सुविधांमध्ये वाढ केली। बसायची सोयी आहे, आपण सवली दिली आहे, आपण कलर कोडिंग केली आहे। आपण फक्त आपला कार्ड घेऊन आला, आयडेंटिटी ओळखपत्र तर पाहिजेच, ते जर आपण घेऊन आला आणि वोटर हेल्पलाईन ॲप जो आहे त्याच्यावरून आपल्याला आपले मतदान केंद्राची आपले क्रमांकाची सगळी माहिती मिळेल। त्यामुळे मला नाही वाटत की यावेळेला असं वेळ लागेल। बरं, या सगळ्यातून असं वाटतंय का यावेळेस खरंच मतदानाचा टक्का वाढेल? माझी अपेक्षा तर आहे, आम्ही आवाहन तर करतोच आहे, आपण ही वोट करावं। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।